तर चला बनवूया झटपट पनीरची रेसिपी. त्यासाठी लागणार आहे कांदा, लसूण आणि टोमॅटो, त्याचबरोबर कोथिंबीर. आता एका कढईमध्ये तेल गरम झाल्यावर जिरे घाला व त्याचबरोबर ही कांदा घाला. मग या सर्व मिश्रणांना नीट मिक्स करून घ्या व त्यात मीठही घाला ज्यामुळे कांदा लवकर भाजला जाईल. त्यानंतर घाला 2 मिरच्या, नंतर घाला टोमॅटो, लसूण आणि हे सर्व मिश्रण एकत्रित करून घ्या. आता या मिश्रणाला गार झाल्यावर मिक्सरमध्ये घाला. हा मिश्रण पूर्णपणे मिक्सरमध्ये बारीक करून घ्या. आता या मिश्रणाला एका गाळणीच्या मदतीने गाळून घ्या. आता एका नवीन पॅन मध्ये तेल घाला व त्याला तापवून घ्या. त्यात 2 तेजपत्ता आणि लाल मिर्च पावडर घालून या सर्व मिश्रणांना भाजून घ्या. आता आपण मिक्सरमध्ये बारीक केलेलं मिश्रण यात घालूया आणि सर्व साहित्याला एकत्र करूया. आता या मिश्रणाला झाकून ठेवून आपल्याला एक वाफ आणायची आहे. आम्ही अनेक प्रकारचे मसाले वापरले, पण एव्हरेस्टच्या शाही पनीर मसाल्याला काही तोड नाही. तर इथे आपण घालणार आहे 2 चमचे एव्हरेस्टचा शाही पनीर मसाला. हा मसाला घालून आता आपल्याला त्याला एकत्रित करायचे आहे आणि 2 चमचे अस्सल घरगुती दुधावरची साय आपल्याला इथं वापरायचं आहे. आता या मिश्रणाला एकत्रित करून घ्यायचे आहे आणि त्याचबरोबर त्याची चव वाढवण्यासाठी इथं आपण साखरही घालणार आहोत. आता यात आपला मेन इन्ग्रेडियंट पनीर हे घालून घ्यायचे आहे. त्याला बारीक तुकड्यांमध्ये मी कापलेले आहे. नंतर त्याला झाकून 10 मिनिटं आपल्याला ठेवायचं आहे. सुंदरता वाढवण्यासाठी आपण ह्यावर आपली हसरी म्हणजेच कोथिंबीर घालणार आहोत. या प्रकारे आपलं स्वादिष्ट पनीर तयार आहे. चला आस्वाद घेऊया याचा.